आपल्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। श्रोत्यांनो, मागच्या अध्यायात आपण पाहिले की मेधावतीने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करून 5 वेळा पतीची मागणी केली होती, ज्यामुळे तिला पुढच्या जन्मात 5 पती मिळाले। आजच्या 6व्या अध्यायात आपण एका नवीन आणि अतिशय रंजक कथेला सुरुवात करणार आहोत। हा अध्याय आहे दुर्धन्वा राजाची कथा। चला तर मग शांत चित्ताने ही सुंदर कथा ऐकूया। फार वर्षांपूर्वी हेहया नावाच्या देशात दुर्धन्वा नावाचा एक राजा राज्य करत होता। राजा प्रचंड गुणवान, पराक्रमी, कलावंत आणि विद्यासंपन्न होता। त्याची राणी गुणसुंदरी ही सुद्धा अत्यंत चतुर, शहाणी आणि पतिव्रता स्त्री होती। राजा आणि राणीला 4 पुत्र आणि 1 कन्या अशी सुंदर संतती होती। दुर्धन्वा राजाच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती। तो नेहमी सुखात, ऐशारामात आणि सुखविलासात मग्न असायचा। पण राजाला कधी मनात एक विचार यायचा की हे एवढे सुख, राजवैभव आणि विलासी जीवन मला कसे लाभले? मी तर या जन्मात कोणतेही मोठे जप, तप, यज्ञ किंवा पुण्यकर्म केलेले नाही। मग माझ्या वाट्याला हे असे सुखी जीवन कसे आले? असे विचार राजाच्या मनात नेहमी घुमत असत। एक दिवस दुर्धन्वा राजा अरण्यात शिकारीसाठी गेला। जंगलात फिरून तो खूप दमला आणि थकला। शेवटी एका मोठ्या तलावापाशी येऊन त्याने पाणी पिले आणि तिथेच असलेल्या एका विशाल वडाच्या झाडाच्या थंडगार सावलीत तो विश्रांतीसाठी बसला। तेवढ्यात तिथे एक अघटित आणि आश्चर्यकारक घटना घडली। त्या वडाच्या झाडाच्या फांदीवर एक पोपट या शब्दांत राजाशी बोलू लागला। पोपट म्हणाला, राजा, सावध हो, सावध हो। तुला हे एवढे राजवैभव आणि सुख तुझ्या पूर्वपुण्याईमुळे मिळाले आहे। पण तू सदैव सुखविलासात आणि चैनीत हे आयुष्य घालवत आहेस, ते ठीक नाही। पारलौकिक सुखासाठी आणि मोक्षासाठी तुला या ऐहिक सुखोपभोगांचा त्याग करून काहीतरी विशेष पुण्यकृत्य केली पाहिजेत। तुझ्या मनात हे विचार कधी येतात, पण प्रत्यक्ष आचरणात मात्र काहीच घडत नाही। राजा, सावध हो आणि आता तरी पुण्यकृत्यांत आयुष्य घालवून आपले जीवन धन्य कर। त्या पोपटाचे ते गोड बोलणे ऐकून राजाला प्रचंड आश्चर्य वाटले। तो ताडकन उठला आणि पोपटाला विचारू लागला, अरे, तू आहेस तरी कोण? मला असा उपदेश करणारा तू कोण? पण राजाचे बोलणे संपायच्या आतच तो पोपट भुर्रकन उडून गेला। राजा पुन्हा विचार चक्रात पडला। महालात परत आल्यावरही राजा सतत त्या पोपटाच्या शब्दांचाच विचार करू लागला। त्याचे खाणे पिणे सुटले, झोप उडाली। राजाच्या काना मनात त्या पोपटाची वाणी सतत घुमू लागली की राजा, सावध हो, अजून तरी जागा हो। राजाची ही अवस्था पाहून राणी गुणसुंदरीला खूप काळजी वाटू लागली। राजाचे अन्न पाण्यावरचे लक्ष उडाले होते, राज्यकारभारात त्याचे मन लागत नव्हते। राणी राजाला सारखे विचारत असे की महाराज, आपल्याला काय झाले आहे? पण राजा निरुत्तर राहायचा। तो सदैव एकाच विचारात शांत, खिन्न आणि उदास बसलेला असायचा। असेच काही दिवस गेले आणि एक दिवस महान ऋषी वाल्मिकींची स्वारी दुर्धन्वा राजाच्या महालात आली। राजाने आणि राणीने त्यांचे यथोचित स्वागत केले, त्यांचे पाय धुतले। वाल्मिकी मुनी राजावर आणि राणीच्या अतिथ्यशील सेवेवर खूप प्रसन्न झाले। मुनी म्हणाले, राजा, तू धन्य आहेस। तुझे हे अपार राजवैभव आणि राणीचा हा सेवाभावी स्वभाव पाहून मला खूप आनंद झाला। ही सर्व ईश्वराची कृपा आणि तुझी पूर्वपुण्याई आहे। तेव्हा राणी गुणसुंदरी हात जोडून म्हणाली, पण मुनिवर्य, महाराज हल्ली नेहमी कसल्या तरी विचारात मग्न असतात। त्यांचा आहार, विहार, आचार सगळं सुटलं आहे। ते नेहमी अस्वस्थ आणि उदास असतात। त्यांना नक्की काय झाले आहे, हे ते कोणालाच सांगत नाहीत। आपणच कृपा करून याचा खुलासा करावा। वाल्मिकी मुनींनी जेव्हा राजाला विचारले, तेव्हा दुर्धन्वाने जंगलातील ती पोपटाची संपूर्ण कहाणी ऋषींना सांगितली। राजा म्हणाला, मुनिवर्य, मला त्या पोपटाच्या संदेशाचा नीट उलगडा झाला नाही। तो पोपट मला तसे का बोलला? कोण होता तो? त्याने मला सावध हो असे का बरे सांगितले? या सर्व गोष्टींचा उलगडा करून मला सांगा। त्यावर वाल्मिकी मुनी शांत आणि गंभीर झाले आणि म्हणाले, राजा, तुझ्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळेच तुला हे सारे वैभव प्राप्त झाले आहे। पण तू सतत जो सुखोपभोगात मग्न राहतोस ते ठीक नाही। या जन्मात तू काहीतरी विशेष व्रत आणि नियम पाळून पुण्यकृत्ये करायला हवीत, तरच तुला मोक्ष मिळेल। आणि राहिला प्रश्न त्या पोपटाचा, तर तो पोपट म्हणजे तुझ्या पूर्वजन्मातला पुत्र आहे। तो पोपट म्हणजेच शुकदेव, जो फार चतुर आणि शहाणा आहे। त्याने तुला पूर्वजन्माची कहाणी सांगून जागे करण्यासाठीच तो उपदेश केला आहे। हे ऐकून राजा दुर्धन्वा अत्यंत आतुर झाला आणि म्हणाला, मुनिवर्य, माझ्या त्या पूर्वजन्माची कहाणी काय आहे? माझ्या त्या पुत्राने पोपटाच्या जन्मात जाऊन मला का जागे केले? मी पूर्वजन्मी कोणती पुण्याई केली होती? कृपा करून मला सांगा। वाल्मिकी मुनी हसले आणि म्हणाले, राजा, ती कथा मी तुला पुढील अध्यायात सांगतो। श्रोत्यांनो, हा 6वा अध्याय इथेच समाप्त होतो। राजा दुर्धन्वा पूर्वजन्मी कोण होता आणि त्याच्या मुलाने पोपटाचा जन्म घेऊन त्याला का जागे केले, हे आपण पुढच्या म्हणजेच 7व्या अध्यायात ऐकणार आहोत।
जर तुम्हाला ही कथा ऐकायला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अध्यायात. धन्यवाद.